शेतकरी मित्रांनो, परवा आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये हुंडीचं जे प्रमाण वाढलेलं दाखवलं होतं. खरं तर आपलं यावर्षी लक्ष होतं त्याच्यावर आणि आपण त्याच्यासाठी काय उपाययोजना करणार आहे हे खरं तर आपण सांगणार आहे. अशा पद्धतीची अपडेट तुम्हाला दिली होती. मी आता सध्या तुम्ही माझ्या हातात जे बघताय म्हणजे तुम्हाला व्हीबीएम हा शॉर्ट फॉर्म दिसत असं म्हणजे व्हर्टिसिलियम, मेटारायझम आणि बिवेरिया या ज्या बुरशी आहेत नैसर्गिक आपल्या बायोलॉजिकल, तर यांचा वापर आपण हुमणीच्या कंट्रोलसाठी करतोय. याचे कारण असं आहे मित्रांनो की तुम्ही जे याच्यामध्ये गांडूळ बघितले परवा किंवा जे जीवाणू कल्चर बद्दल आपण सातत्यानं बोलत आलो, तर समजा आपण क्लोरो आणलं असतं, लेसेंटा आणलं असतं, याचा आपल्याला निश्चितपणानं हुमणीचा कंट्रोल करण्यासाठी उपयोग झाला असता. परंतु त्याच्या नादामध्ये हे जे सगळं जीवाणू कल्चर आहे आपल्या मातीमध्ये असलेलं, तर हे सगळं मेलं असतं आणि आपल्याला ते जगवायचं असल्यामुळं खरं तर आपण याचा वापर करत आलोय. मेटारायझम सातत्यानं हुमणीवर प्रभावी असं काम मेटारायझम सातत्यानं करताना आपण दरवर्षी अनुभव त्याचे घेतलेले आहेत. यावर्षी प्रचंड अटॅक दिसतोय आणि त्याच्यासाठी सुद्धा काळजी आपण घेतोय. हे माझ्या समोर तुम्ही बघताय की याच्यामध्ये आपण आता हे टाकतोय आणि याच्यानंतर आपण ऑटोमॅटिकली म्हणजे इथून सोडायची सिस्टीम आहे आणि हे आपण हे करून 2 एकरासाठी म्हणजे आपण हे जे आहे ते 2 एकरासाठी आपण हे सध्या सोडतोय आणि परत 2 एकराला आपण या ठिकाणी दुसऱ्यांदा परत एकदा ऍप्लिकेशन आपण करणार आहे. प्लॉट तुम्ही बघताय, इकडे तुम्हाला प्लॉट दिसत असेल, प्लॉटची ती कंडिशन तुम्हाला दिसत असेल प्लॉटची कशी आहे आणि इकडे बारका छोटा प्लॉट इकडे आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला जैविक पद्धतीनं हे जे कंट्रोल आहे हुमणीचं ते आपल्याला जैविक पद्धतीनं असं करणं हे शेती मातीच्या साठी आणि आपल्या शेतामध्ये असणाऱ्या जीवाणू कल्चरसाठी हे सगळं गरजेचं आहे. वातावरण खूप छान आहे, म्हणजे बॅक्टेरिया ज्यावेळेस तुम्ही सोडता तर त्यावेळेस तुम्हाला वातावरण सुद्धा अशा पद्धतीचं ढगाळ वातावरण असलं तर निश्चितपणानं त्याचा फायदा आपल्याला होत असतो. या वातावरणामध्ये त्याचा जो काउंट आहे तो मल्टिपल होण्यामध्ये सुद्धा आपल्याला मदत होत असते. जैविक पद्धतीनं, बायोलॉजिकली पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं ही आज काळाची गरज आहे. आरोग्याचे प्रश्न आहेत, मातीचा आरोग्याचा प्रश्न आहे, उत्पादन जे घटलंय मित्रांनो, तर त्याच्यासाठी या सगळ्या प्रॅक्टिसेस आपल्याला करणं गरजेचं आहे. धन्यवाद.